शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवाराची यादी भाजपच्या हायकमांडकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 13 संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवल्याची माहिती आहे। दरम्यान हायकमांड शिंदेंच्या उमेदवारांची यादी निश्चित करणार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। शिंदेंच्या खासदारांची उमेदवारी भाजप हायकमांडच्या कोर्टात सादर करणार असल्याचं आता कळतंय। त्यामुळे शिंदे गटाच्या या संभाव्य उमेदवारांची यादी भाजपच्या हायकमांडकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, जरी शिवसेनेची यादी एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी फायनल केली असली तरी त्यावर अंतिम शिक्कामोर्तब हे दिल्लीतच होणार आहे। त्यामुळे जी माहिती मिळते सूत्रांच्या हवाल्यानं त्या माहितीनुसार काल रात्री शिंदे गटाच्या 13 जणांच्या नावाची यादी जी आहे ती भाजपच्या हायकमांडकडे पाठवली गेलेली आहे। त्यातल्या अनेक नावांवरती शिक्कामोर्तब जो आहे तो हायकमांडकडून केला जाऊ शकतो। जी 13 नावं पाठवली आहेत त्यामध्ये सध्या जे विद्यमान खासदार आहेत त्यातली अनेक खासदारांची नावं जरी असली तरी 2 ते 3 खासदारांची नावं बदलल्याची देखील चर्चा व्यक्त केली जाते। त्यामुळे या यादीवरती भाजपच्या हायकमांड नेमकं कशा पद्धतीने शिक्कामोर्तब करतं हे बघणं महत्त्वाचं आहे। मोहिनी, जर या यादीवरती आजच शिक्कामोर्तब झालं तर शिवसेनेची यादी उद्या किंवा आज रात्री समोर येऊ शकते। त्यामुळे सगळ्यांना जी उत्सुकता लागलेली आहे, भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेनेच्या खासदारांची नावं नेमकी कधी समोर येतात त्याची उत्सुकता आज किंवा उद्या संपू शकते। मोहिनी, तर या यादीमध्ये कुणाकुणाची नाव आहेत ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट, 13 संभाव्य उमेदवारांची यादी ही दिल्लीला पाठवल्याची माहिती आता समोर येते। हायकमांड शिंदेंच्या उमेदवारांची यादी निश्चित करणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता कोणत्या खासदारांना डच्चू मिळणार आणि कुणाला संधी मिळणार ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।